नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक अशी योजना पाहणार आहोत जी तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न देऊ शकते, तेही नोकरी न करता। होय मित्रांनो, फक्त 5,55,555 रुपये गुंतवणूक करा आणि दर महिना 22,222 रुपये कमवा, ते सुद्धा सरकारच्या खात्रीशीर योजनेअंतर्गत। ही योजना कुठली आहे, पैसे कसे मिळतात, या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो, या योजनेचे फायदे काय आहेत आणि माझ्या नातेवाईकाचा स्वतःचा अनुभव काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून अशाच फायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या कुटुंबामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, ही योजना आहे पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम योजना, म्हणजेच EMIS स्कीम। भारतीय डाक विभाग ही योजना चालवतो, जी भारत सरकारच्या सुरक्षा खात्रीसह येते। या योजनेचा तर 5,55,555 रुपयाच्या गुंतवणुकीवर 3,705 रुपये तुम्हाला उत्पन्न मिळेल। खास गोष्ट अशी की पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये एका खात्यावर गुंतवणुकीची मर्यादा आहे 9 लाख रुपये सिंगल खात्यासाठी आणि 15 लाख रुपये जॉईंट खात्यासाठी। जर एखाद्या कुटुंबाने 6 वेगवेगळ्या सदस्यांच्या नावे प्रत्येकांसाठी 5,55,555 रुपये गुंतवले तर प्रत्येक खात्यावर 3,703 रुपये व्याज मिळेल। 6 खात्याचे मिळून 3,703 रुपये गुणिले 6 बरोबर 22,222 रुपये दर महिना उत्पन्न मिळेल। म्हणजेच घर बसल्या नोकरीशिवाय सरकारची गॅरंटी असलेले मासिक उत्पन्न। आता या योजनेचे फायदे पहा। सरकारी गॅरंटी म्हणजेच या योजनेत कोणतीही रिस्क नाही। मासिक निश्चित उत्पन्न म्हणजेच दर महिन्याला एक पक्की रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये येईल। वृद्ध रिटायर्ड लोकांसाठी ही एक आदर्श योजना आहे। गृहिणीसाठी कमाल पर्याय, बँकेपेक्षा जास्त व्याजदर, टॅक्सवर काही प्रमाणात सवलत। ही योजना फक्त पैसे देत नाही तर आर्थिक सुरक्षितता आणि मानसिक समाधान देखील देते। कोण करू शकतात या योजनेमध्ये गुंतवणूक? तर मित्रांनो, कोणताही भारतीय नागरिक जो 18 वर्षांपेक्षा मोठा आहे। आई वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडू शकतात। पती पत्नी संयुक्त खाते उघडून अधिक रक्कम गुंतवू शकतात। निवृत्त व्यक्तींसाठी ही योजना एकदम खास आहे। तर या योजनेत खाते कसे उघडावे? तर मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेत सामील व्हायचे असेल तर खालील प्रोसेस फॉलो करा। जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथून EMIS योजनेचा फॉर्म घ्या। फॉर्मसोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक द्या। रक्कम चेक किंवा कॅशने भरावी लागते। 1 ते 2 दिवसात खाते उघडले जाते। पण मित्रांनो, या योजनेचे काही महत्त्वाच्या सूचना पण आहेत, जसे की EMIS योजनेमध्ये मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास पेनल्टी लागते। व्याजदर बदलू शकतो, ज्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अपडेटेड रेट पहा। योजनेची मॅच्युरिटी साधारणतः 5 वर्षाची असते। खाते ऑनलाईन ट्रान्सफर करता येत नाही, त्यामुळे संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क ठेवा। तसेच मित्रांनो, जर ही योजना तुम्हाला योग्य वाटत नसेल तर काही इतर योजनांचे पर्याय देखील आहेत, जसे की सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, जी की 60 वर्षावरील नागरिकांसाठी लागू आहे। प्रधानमंत्री वय वंदन योजना, जी LIC मार्फत चालवल्या जाते। बँक FD, ज्यामध्ये थोडे व्याज कमी मिळते पण स्थिरता आहे। तसेच RBI बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स यासारखे सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत। पण पोस्ट ऑफिसच्या योजनांइतकी गॅरंटी या योजनेमध्ये मिळत नाही। तर मित्रांनो, 5,55,555 रुपये गुंतवा आणि दर महिना 22,222 रुपये कमवा। ही पोस्ट ऑफिसची योजना एकदम जबरदस्त आहे, विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना स्थिर उत्पन्न हवे आहे। जर तुम्हाला ही आर्थिक स्थिरता हवी असेल तर आजच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या। ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।